नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। जसे मी नेहमी सांगत असते की माझ्याकडे जे येणारे पेशंट आहेत, अनेक पेशंट येतात की ज्यांना ब्रेस्ट मध्ये सिस्ट असतात किंवा गाठी असतात, स्तनातील गाठी, ज्याच्याबद्दल मी पुष्कळ वेळा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की स्तनातील गाठी हा कोळसा आहे, त्याचं पहिले निदान करणं खूप आवश्यक असते। तर त्याच्यासाठी आपल्याला मेमोग्राफी किंवा त्याचं सोनोग्राफी करून त्याला निदान करावं लागतं। जर तुम्हाला माहीत आहे की हे फायब्रॉइडेनोमा आहे किंवा ही साधी सिस्ट आहे, साधी गाठ आहे, तर अशा केसेसमध्ये आपण होमिओपॅथिक मेडिसिन जर घेतलं तर हे समूळ नष्ट होतात। कारण अनेक असे पेशंट येतात माझ्याकडे की ज्यांनी ऑपरेट केलेली आहे गाठ, एक सिस्ट काढलेली आहे, परत दुसरी तयार झाली, एका बाजूची काढली तर दुसऱ्या साईडला तयार झाली, राईटची काढली तर लेफ्टला तयार झाली, एक गाठ काढली तर 2-2, 3-3 गाठी त्यांना रिकरंट 2-2, 3-3 महिन्यातच नवीन तयार होतात। असे अनेक पेशंट आमच्याकडे येतात। तर हे जर आपल्याला जी तुमच्या शरीराची टेंडन्सी आहे, म्हणजे नवीन गाठ तयार होणंसुद्धा बंद झाली पाहिजे आणि जी आहे तीसुद्धा गेली पाहिजे, तर हे फक्त होमिओपॅथिक मेडिसिनने होतं। होमिओपॅथीच्या मेडिसिनमध्ये अनेक अशा इतकं चांगलं रिझल्ट आहे। फायब्रॉइडेनोमामध्ये अनेक असे पेशंट आहे आमचे की ज्यांना हा त्रास आता समूळ नष्ट झाला, त्यांना कुठलाही त्रास नाही। आता सध्याच माझ्याकडे एक पेशंट आलेले आहेत, त्यांनी 2 महिन्याआधी ऑपरेट केलं होतं। कोणत्या साईडचं ऑपरेट केलं होतं ताई? डाव्या बाजूचं। किती दिवस झाले ऑपरेशन केलं होतं तुम्ही? तर 2 महिने झाले। आता काय परत त्रास झाला तुम्हाला? उजवीकडे त्रास झाला, परत गाठ आली उजव्या साईडला। बरं, आता काय त्रास होते? दुखते की काय होते गाठ? ते दुखत आहे ना? ठीक आहे। बघा, पेशंट आहे ज्यांनी 2 महिन्याआधी लेफ्ट साईडचं ऑपरेट केलं होतं आणि आता त्यांना परत डाव्या बाजूला सिस्ट तयार झाले, फायब्रॉइडेनोमा तयार झाला आहे। परत त्याचं त्यांनी मेमोग्राफी केली आहे आणि फायब्रॉइडेनोमा म्हणून त्याचं डायग्नोसिस झालेलं आहे, म्हणजे एक साधी गाठ। तर आता परत डॉक्टरकडे गेल्यानंतर काय सांगणार डॉक्टर? मेडिसिन दिली त्यांनी, मेडिसिनसुद्धा घेतलं त्यांनी, अँटीबायोटिक हे ते सगळं, परंतु ते कमी नाही। कारण सर्जरी हा एकच पर्याय त्यांच्याकडे असतो। तर होमिओपॅथिक औषधांनी विदाऊट सर्जरी, विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तुमच्या बॉडीची टेंडन्सीसुद्धा नष्ट करते आणि तुम्हाला जे गाठ आहे तीसुद्धा तुमची कमी होऊन जाते। तर तुम्हाला असा कुठला त्रास असेल, फायब्रॉइडेनोमा जर तुम्हाला असेल, त्याचं निदान जर झालं असेल की स्तनातील गाठ ही तुमची साधी गाठ आहे, तर तुम्ही चुकूनही, म्हणजे कृपया ऑपरेट करण्याचं डिसिजन लगेच घ्यायचं नाही। तुम्ही 2-3 डॉक्टरचा ॲडवाईस घ्या, सल्ला घ्या आणि तुरंत काढू नका ती। आणि होमिओपॅथिक मेडिसिन सोबत घेतलं तर नक्कीच तुमची जी आहे त्याची ग्रोथ थांबून जाणार आणि जी आहे ती सुद्धा पूर्णपणे जाणार। थँक्यू। बरोबर सुरू ठेवाल फक्त, आता जी आहे ती चालली जाते।